कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय। आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्कमध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात। कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं। आणि म्हणून आज भारत हा या जीएसटीमुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली। अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली, पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकटे आपल्या महाराष्ट्रात यायला लागली। त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशरी आपला महाराष्ट्र आहे। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमीमध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे। यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं। आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे। मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झालं। आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की जीएसटीचे आकडे घोषित झाले। या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत, 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे। आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटीमुळे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या बेनिफिशरीच्या खात्यामध्ये जातात। आता आपल्याला हे ऐकायला मिळत नाही की तहसीलदाराने पैसा रोखला, तलाठ्याने आमचे पैसे खाऊन टाकले, कुठल्या तरी इंजिनियरने आमचे पैसे मारून टाकले। आता हे होत नाही, थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जायला लागले। आणि भारतातल्या डिलिव्हरी सिस्टीमला एक प्रकारे नवीन रूप देऊन या देशातला ग्रासरूटचा जो भ्रष्टाचार होता तो समाप्त करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। खरं म्हणजे कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय। आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्कमध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात। कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं। आणि म्हणून आज भारत हा या जीएसटीमुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली। अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली, पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकटे आपल्या महाराष्ट्रात यायला लागली। त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशरी आपला महाराष्ट्र आहे। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमीमध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे। यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं। आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे। मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय। आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्कमध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात। कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं। आणि म्हणून आज भारत हा या जीएसटीमुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली।
अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली, पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकटे आपल्या महाराष्ट्रात यायला लागली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशरी आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमीमध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, UPI हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे. UPI ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता UPI वापरतात. त्यांचा पेमेंट गेटवे हा UPI आहे. मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झालं. आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की GSTचे आकडे घोषित झाले. या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत, 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा GST जास्त आहे. आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली GSTमुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या